भारताच्या महान्यायवादी भाग 5 कलम 76 अंतर्गत यांची तरतूद आहे। हे अनेक वेळेस प्रश्न विचारलेले याच्यावर। कलम 76 मध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांची तरतूद आहे आणि राज्याचे महाधिवक्ता कलम 165 मध्ये तरतूद आहे ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट। नेमणूक कोण करते बघा, सेम आपण दोघांच्याही तरतुदी सेम बघतोय। तर नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांच्या मर्जीने पद धारण करतात। ओके, राष्ट्रपती जनरली राष्ट्रपती कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार काय करतात, महान्यायवादीची नेमणूक करतात। पण काय रे, आणि पदावरून दूर करतानाही कॅबिनेटचा सल्ला घेतात। पण असं कुठेही काय रे, महान्यायवादी जे पद धारण करतात ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात। म्हणजे याचा अर्थ काय रे, राष्ट्रपती त्यांना कोणत्याही परिस्थितीत कधीही पदावरून दूर करू शकतात। ओके, आता पात्रता बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्याची पात्रता असली पाहिजे। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता काय रे, ती भारताचे नागरिक असले पाहिजे। पहिली काय रे, भारताचे नागरिक असलेच पाहिजे। दुसरं क्रायटेरिया काय